शेतकरी मित्रांनो, राम राज्यातील काही भागात लवकरच पावसाचे संकेत आहेत. ते जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की राज्यातील हवामानात थोडी सुधारणा होणार आणि राज्यात 15-16 जुलै दरम्यान हलके पावसाचे वातावरण तयार होणार. तसेच जसा पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यात झाला तसाच पाऊस शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बऱ्याच भागातील शेतकरी समाधानी होतील. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण जर आता बघितलं तर भारताच्या 70-80% भागावर पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग देखील नाहीत. याचाच अर्थ मान्सून कमजोर झालेला आहे. भारतीय मान्सून वीक का झाला तर त्याचं मुख्य कारण आता आपण मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रवाह बघूयात. या पद्धतीने मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रवाह आपल्याला जाताना दिसतोय. अगदी भारताच्या भूभागावरील मान्सून देखील विरुद्ध दिशेने निघून जातोय. त्यामुळे बाष्पयुक्त वारे जर भारतावर आलेच नाही तर पाऊस होणार नाही. त्यामुळे 22 चक्रीवादळात प्रशांत महासागराच्या उत्तरेला वारे निघून गेले आहेत. आज जरी या वाऱ्यांमध्ये गती असली तरी आपल्याला 13 तारखेलाच हे वारे कमजोर होणार आहेत, कारण हे वादळ भूभागावर सरकून जाणार आहे आणि त्यामुळे त्याचा प्रभाव कमी होईल. 13-14 तारखेपर्यंत याचा प्रभाव आहे. त्यानंतर आपल्याला 14 तारखेलाच या वाऱ्यांचा प्रभाव कमी होताना दिसतो आणि या ठिकाणी एक कमी दाबाच्या क्षेत्रासाठी अनुकूल स्थिती निर्माण व्हायला सुरुवात होते. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. आणि आपण महाराष्ट्राच्या भूभागावर जरी बघितलं तर आपल्याला कुठेही ढग दिसणार नाही. थोडा विदर्भामध्ये थोडे ढग आहेत. जर ढगच नसतील तर पाऊस येणार कुठून, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. भारताच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या देखील भूभागावर कुठेही सध्या पावसाचा अनुकूल ढग नाहीत. उन्हाळा सुरू झाल्यासारखं आपल्याला वातावरण आहे. शेतकऱ्यांनी पीक पेरलेलं आहे, अतिशय कोवळं पीक आहे आणि त्या पिकाला पावसाची गरज असताना जर ही परिस्थिती निर्माण झाली तर शेतकऱ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची उदासीनता निर्माण होते. परंतु शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मुळातच जेव्हा आपण 15 तारखेपासून अंदाज बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल की कोकण किनारपट्टीसहित अंतर्गत महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाला पोषक स्थिती निर्माण होईल. 16 तारखेला यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 17 तारखेला यामध्ये वाढ होईल. 18 तारखेला देखील वाढ होण्याची शक्यता आहे. पण एक लक्षात घ्या, आम्ही जरी आपल्याला 16, 17, 18 पाऊस सांगत असलो तरी तो अतिशय लिमिटेड ठिकाणी, अतिशय कमी ठिकाणी होईल. मात्र कोकणात घाट माथ्यावर पाऊस प्रमाण वाढेल. 19 तारखेपासून मात्र अंतर्गत महाराष्ट्रामध्ये विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी ठिकठिकाणी काही गावांमध्ये, काही तालुक्यांमध्ये खूप चांगला पाऊस होईल. 20 तारखेपासून याचं प्रमाण ठिकठिकाणी अधिक वाढेल. 21 तारखेला महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पावसाचे प्रमाण आपल्याला बघायला मिळेल. शिवाय हे वातावरण पूर्वेकडून सरकतंय, त्यामुळे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा इम्पॅक्ट त्याचा बघायला मिळेल. 22 तारखेपासून विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता अगदी पूर्व मराठवाड्यापर्यंत. 23 तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्रच विदर्भ मराठवाड्यावर परिणाम करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या काही भागात अतिवृष्टीची शक्यता राहील. 24 तारखेला त्याचा अंतर्गत महाराष्ट्रामध्ये फायदा होणार आहे. अगदी सोलापूरपर्यंत. आमच्या सोलापूरकरांना खूप पावसाची प्रतीक्षा आहे, कारण उन्हाळा मोडलेला नाही आहे आणि थोडं 24 तारखेला या ठिकाणी पॉझिटिव्ह वातावरण आहे. परंतु हे वातावरण मध्य प्रदेश, गुजरातकडे सरकतं आहे, त्यामुळे त्याचा थोडा परिणाम असणार आहे, कारण पश्चिमी शाखा पूर्ण वीक आहे. 25 तारखेला थोडा अनुभव घेऊन हे वातावरण आपल्याला उत्तरेला सरकेल. परंतु दरम्यान जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा धुळे जिल्ह्यामध्ये, नाशिक पूर्व भागामध्ये, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या उत्तरेकडून अगदी बुलढाणा, अकोल्यामध्ये आपल्याला अतिवृष्टीची शक्यता दिसते. आणि एक हवामानातला महत्त्वाचा बदल म्हणजे कोकण किनारपट्टीला 26 तारखेला काही भागात मुसळधार पावसाची शक्यता राहील. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून राहील, म्हणजे नंदुरबारचा दुष्काळ आपल्याला 24, 25, 26 या 3 दिवसात मिटलेला दिसेल आणि उत्तर महाराष्ट्राची चिंता मिटेल. या ठिकाणी काही भागात अतिवृष्टी होईल असा अंदाज आहे.
त्यामुळे मान्सूनच्या सरासरी प्रमाणात खूप सुधारणा झालेली बघायला मिळेल. 15 तारखेपर्यंत आपल्याला फक्त कोकण किनारपट्टीला थोड्या सरी हलक्या स्वरूपात होऊ शकतात. पुढे 20 तारखेपर्यंत अंतर्गत महाराष्ट्रात स्थानिक क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. तर 21 तारखेपासून 26 तारखेच्या दरम्यान विदर्भ सहित म्हणजे आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे ते आपण एकदा बघूया बारकाई. नंतर आपल्याला या भागामध्ये त्याचा चांगला परिणाम होताना बघता येतोय. तर आपण साधारणपणे हा सगळा भाग या काळात पावसाने अनुकूल परिस्थिती निर्माण केलेला बघायला मिळेल. तर आपण या भागात चांगला पाऊस होणार आहे. तर उर्वरलेला जो भाग आहे या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो. पर्जन्य छायेचा प्रदेश आणि काही मराठवाड्याचा पश्चिमी भाग या ठिकाणी आपल्याला याचा परिणाम कमी होताना दिसतो, हे लक्षात घ्या. मात्र या ठिकाणी पाऊस होणार. 15 तारखेपासून थोडा हलक्या पावसाचा प्रभाव दिंडी मार्गामध्ये निर्माण होईल, जे स्थानिक वातावरण होतंय त्यामुळे. 16 तारखेला देखील हे स्थानिक वातावरणाचा थोडा परिणाम राहील, परंतु विशेष पाऊस 16लाही नाही आहे. 17ला थोडं हे स्थानिक वातावरण वाढतंय. ठिकठिकाणी आपल्याला 18 तारखेला पावसाची शक्यता वाटते. याचं प्रमाण 19ला वाढताना दिसते आणि थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव किंवा मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये याचा प्रभाव वाढतोय. मात्र 20 तारखेपासून चांगल्या प्रकारचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसेल. 21 तारखेला विदर्भाकडून पावसाचं प्रमाण वाढेल. प्रत्यक्ष मोठे पाऊस आपल्याला विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये 22-23 बघायला मिळू शकतात. त्यामध्ये यवतमाळ आहे, गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, वर्धा आहे, नागपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, अमरावती, अकोला आहे, बुलढाणा आहे. या जिल्ह्यांकडे अगदी वाशिम, नांदेड आणि परभणीच्याही काही भागात, पूर्व भागात आपल्याला याचा परिणाम दिसेल. मात्र हे थोडं उत्तरेकडून सरकत असल्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रावर कमी होतोय. परंतु उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि जळगावमध्ये मात्र याचा परिणाम सकारात्मक होण्याची शक्यता आहे. 26 तारखेपासून मग कोकणातील पाऊस परत वाढत असल्यामुळे पुन्हा वातावरण कसं बदलते ते आपण बघूयात. परंतु 26 तारखेपासून 8 ऑगस्टपर्यंत चांगल्या पावसाचे अंदाज देखील आहेत. कारण याला MGO फेज SMWF मॉडेलने दाखवलेला आहे सकारात्मक. त्यामुळे आपल्याला यदा कदाचित या पुढचा पाऊस कोकणासहित महाराष्ट्रासाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. जसा आपण पहिला आठवडा जुलैचा चांगला बघितला, तसाच आपल्याला ऑगस्टचा पहिला आठवडा देखील चांगला दिसण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर पाटोडे. आपल्याला 13 ते 17 जुलै या दरम्यानचा हवामान अंदाज मॉडेलच्या आधारे तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, त्याचबरोबर माननीय डॉक्टर मच्छिंद्र बांगर साहेब यांच्या अंदाजाचे विश्लेषण करून सांगणार आहेत. तर आपण 13 ते 17 जुलै दरम्यान महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती राहू शकते याचा एक थोडक्यात मागोवा घेणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत. कारण की आपण आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मराठवाड्यातील बहुतांश भाग म्हणजे बरेच जिल्हे असे आहेत की जे दुष्काळाच्या छायेत सध्या आहेत. म्हणजे त्या भागात खूपच कमी पाऊस झालेला आहे किंवा नाहीच्या बरोबर पाऊस झालेला आहे. तर म्हणजे मराठवाड्यामध्ये 13 ते 14 जुलै दरम्यान हवामान खास करून ढगाळ राहील आणि तापमानात थोडी वाढ जाणवेल. म्हणजे काही टायमाला दुपारच्या वेळेस ऊन पडेल तेव्हा खूप काही उन्हाचे चटके लागू शकतात. तर 15 ते 17 जुलै दरम्यान स्थानिक ढग निर्माण झाल्यामुळे काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. किती? 15 ते 17 जुलै दरम्यान. त्यानंतर आहेत विदर्भ. तर विदर्भामध्ये 13 ते 15 जुलै दरम्यान वाऱ्याचा वेग वाढून पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 16 ते 17 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता विदर्भात आहे. म्हणजे विदर्भाच्या काही जिल्ह्यांना थोडाफार मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस या दरम्यान होऊ शकतो, म्हणजे 16-17 तारखेच्या आसपास. त्यानंतर कोकण. तर 13-14 जुलैला ढगाळ हवामान आणि हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर 15 ते 17 जुलै दरम्यान मुंबई, ठाणे आणि लगतच्या किनारपट्टी भागात मध्यम पाऊस होऊ शकतो. त्यानंतर आहेत मध्य महाराष्ट्र. मध्य महाराष्ट्रात 13-14 जुलैला हवामान ढगाळ राहून अधूनमधून ऊन सावल्यांचा खेळ राहू शकतो.
म्हणजे ढगाळ हवामान राहू शकतं आणि त्याचबरोबर ऊन सावल्यांचा देखील खेळ असू शकतो. तर 15 ते 17 जुलै दरम्यान घाट माथ्यावर आणि लगतच्या मैदानी भागात पावसाची शक्यता आहे. किती? 15 ते 17 जुलै दरम्यान. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील. तसेच 15, 16, 17 जुलै दरम्यान काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर या एकंदरीत हवामान अंदाजामध्ये आपल्याला कळालं असेल की 15 पासूनच पुढे 15 ते 17 म्हणजे 15 पासून पुढे खास करून 15 दुपारनंतर 16 सकाळपासून वातावरणात खूप चांगल्या पद्धतीनं बदल होईल आणि त्या बदलाचा परिणाम म्हणून राज्यामध्ये अनेक ठिकाणी हलक्या पावसाला देखील सुरुवात होईल अशी शक्यता सध्या घडीला दिसत आहेत. त्यानंतर आपण जर थोडक्यात हवामान अंदाज जरा जाणून घ्यायचा विचार केला तर मध्य भारतात मान्सूनची गती सध्या काहीशी संत झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. फक्त विदर्भात पावसाचा जोर या दरम्यान म्हणजे 17 जुलैपर्यंतच्या अंदाजामध्ये थोडा अधिक राहू शकतो. तर मित्रांनो, एकंदरीत अंदाजामध्ये आपण पाहिलं की राज्याच्या अनेक भागांना पावसाचा अंदाज आहे. फक्त ते कसं विखुरलेल्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज सांगितलेला आहे आणि तो सर्व दूर होईल अशी शक्यता सध्या तरी म्हणजे 17 तारखेपर्यंत दिसत नाही. त्यामुळं आपलं जे काही नियोजन आहे तर ते आपण व्यवस्थित करू शकता आणि अधिक माहितीसाठी आपण भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाचा मागोवा घेऊ शकता. आणि हे जे आपण अंदाज सांगितलेत मी आपल्याला सुरुवातीला सांगितले की आपण 3 सोर्सचा वापर यामध्ये केला आहे. एक भारतीय हवामान खाते, एक मॉडेल आणि एक डॉक्टर मच्छिंद्र बांगर साहेब यांच्या अंदाजाचा संदर्भ घेतला आहे. तर या अंदाजामध्ये नक्कीच बदल होऊ शकतात. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच आपल्या कमेंटची उत्तरं घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.